इयत्ता 6वी, प्रकरण 3. भारतीय संविधानाची प्रास्ताविका व वैशिष्ट्ये. भारताचे संविधान हे भारताच्या लोकांनी तयार केलेले आणि स्वेच्छेने स्वीकारलेले आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेसमोर उद्दिष्टांचा ठराव मांडला. त्यातूनच भारतीय संविधानाची प्रास्ताविका विकसित झाली. 3.1 प्रास्ताविका, संविधानाचा आत्मा. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेला प्रास्ताविका, उद्देशिका किंवा सरनामा असेही म्हणतात. संविधानाची मूल्ये व उद्दिष्टे यातून स्पष्ट होतात. म्हणून प्रास्ताविकेला संविधानाचा आत्मा असे म्हटले जाते. भारताचे संविधान भारताच्या लोकांनी तयार केलेले असून त्यात भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य म्हणून घोषित केले आहे. संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडताना पंडित जवाहरलाल नेहरू. 3.2 राज्याचे स्वरूप, 5 मूलभूत संकल्पना. सार्वभौम, कोणत्याही बाह्य शक्तीचे नियंत्रण नाही. भारत स्वतःचे कायदे व परराष्ट्र धोरण ठरवण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे. समाजवादी, संपत्तीचे केंद्रीकरण न होता आर्थिक व सामाजिक विषमता कमी करणे हे उद्दिष्ट आहे. धर्मनिरपेक्ष, राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही. सर्व धर्मांना समान मानले जाते. लोकशाही, लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले शासन. लोक स्वतः प्रतिनिधी निवडतात. गणराज्य, सार्वजनिक पदे वंशपरंपरेने मिळत नाहीत. जनतेकडून निवडलेल्या प्रतिनिधींकडे असतात. 3.3 संविधानाची उद्दिष्टे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून पुढे आलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर आधारित भारताची निर्मिती करणे हे संविधानाचे उद्दिष्ट आहे. 1. न्याय. जात, धर्म, वंश, लिंग, भाषा यावर आधारित भेदभाव न करता सर्वांना प्रगतीची समान संधी. यात सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा देखील समावेश आहे. 2. स्वातंत्र्य. विचार, अभिव्यक्ती, संचार, संघटन, व्यवसाय, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक वातावरण. 3. समता. कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ न मानता सर्वांना समान दर्जा देणे. 4. बंधुता. सर्व नागरिकांमध्ये ऐक्याची व आपलेपणाची भावना व्यक्तीची प्रतिष्ठा जपते व राष्ट्राची एकता मजबूत करते. 3.4 संविधानाची वैशिष्ट्ये. भाग 1. भारताच्या संविधानाची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांमधून संविधानाचे महत्त्व अधोरेखित होते. 1. सर्वात मोठे लिखित संविधान. भारताचे संविधान अत्यंत व्यापक, सखोल आणि विस्तृत आहे. जगातील सर्व लिखित संविधानांमध्ये भारताचे संविधान सर्वात मोठे आहे. 2. विविध संविधानांमधून निवडक बाबींचा समावेश. संविधान सभेने जगातील विविध संविधानांचा अभ्यास करून भारतासाठी योग्य असलेल्या बाबींचा समावेश केला. 3. ताठरपणा
व लवचिकपणा यांचा संगम. काही तरतुदी सहज बदलता येतात, लवचिक, तर काही बदलणे अवघड आहे, ताठर. भारताचे संविधान या दोन्हींचा संगम आहे. 3.4 संविधानाची वैशिष्ट्ये भाग 2. नागरिकांचे मूलभूत हक्क. संविधानाने सर्व नागरिकांना मूलभूत हक्क दिले आहेत. त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी न्यायमंडळावर आहे. मूलभूत कर्तव्ये. हक्कांबरोबरच संविधानाने मूलभूत कर्तव्ये देखील दिली आहेत. प्रत्येक भारतीयाने त्यांचे पालन करणे अपेक्षित आहे. मार्गदर्शक तत्त्वे. राज्यसंस्थेसाठी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. त्यानुसार राज्यकारभार करणे अपेक्षित आहे. संघ राज्यात्मक पद्धती. भारत हा राज्यांचा संघ आहे. केंद्र व राज्य शासनाचे अधिकार संविधानाने विभागले आहेत. संसदीय लोकशाही. मतदार प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेल्यांमधून प्रधानमंत्री निवडला जातो व तो मंत्रिमंडळ निवडतो. संविधान सभेतील महाराष्ट्रातील प्रमुख सदस्य. संविधान सभेत महाराष्ट्रातील अनेक थोर नेत्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या अथक परिश्रमातून भारताचे संविधान साकारले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचे शिल्पकार, मसुदा समितीचे अध्यक्ष. डॉक्टर दुर्गाबाई देशमुख, महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या, संविधान सभेतील प्रमुख महिला सदस्य. डॉक्टर पंजाबराव देशमुख, शेतकरी व शिक्षण क्षेत्रातील अग्रणी नेते. श्री शंकरराव देव, गांधीवादी विचारांचे प्रतिनिधी व समाजसेवक. श्री केशवराव जेधे, सामाजिक न्यायासाठी लढणारे नेते. आपण काय शिकलो? या प्रकरणात आपण भारतीय संविधानाची प्रास्ताविका, राज्याचे स्वरूप, उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केला. प्रास्ताविका. संविधानाचा आत्मा, मूल्ये व उद्दिष्टे स्पष्ट करतो. राज्याचे स्वरूप. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य. उद्दिष्टे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. वैशिष्ट्ये. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान, हक्क, कर्तव्ये व मार्गदर्शक तत्त्वे. लक्षात ठेवा, भारताचे संविधान हे आपल्या सर्वांचे आहे. ते जपणे व त्याचे पालन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.